नमस्कार मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलतर्फे सांगितल्यानुसारच मागे आपण 2 दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं की येत्या 1-2 दिवसात मिनिट लागण्याची दाट शक्यता आहे. आता बघा मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती निवड यादी जाहीर झालेली आहे. ज्या अभियोग्यताधारकांचे सिलेक्शन झाले आहे किंवा ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झाले आहे त्यांच्या आमच्या चॅनलकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. बघा मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला तुमचं लॉग इन करून स्टेटस चेक करा आणि तुमचं तिथं सिलेक्शन झालं आहे का नाही ते कळून जाईल रिकमेंडेडमध्ये. ओके, आता बघा प्रेस नोट जाहीर झालेली आहे. त्या प्रेस नोटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघून घेऊ. बघा, पवित्र पोर्टल शिक्षण सेवक पदभरती 2025 शिक्षण अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पात्र जाहिरातीतील मुलाखतीशिवाय या प्रकारातील रिक्त पदांसाठी उमेदवारांना निवडीसाठी शिफारशीबाबत. बघा मित्रांनो, निवडीसाठी शिफारशीबाबत त्यांनी सूचना केलेल्या आहेत. हे तर सर्व आपल्याला माहीतच आहे नेमकं काय झालं, केव्हा झालं. आणि आज 7 वाजता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजे निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यापैकी मित्रांनो बघा, विदाऊट इंटरव्ह्यूच्या 19,754 एवढ्या जागा होत्या. त्यापैकी फक्त मित्रांनो 13,119 एवढ्या शिफारसी झालेल्या आहे. म्हणून म्हणजे काही जे समांतर आरक्षणवाले कॅन्डिडेट आहेत त्या त्यांना मिळाले नसतील, म्हणून 13,119 एवढ्याच शिफारसी झालेल्या आहेत. आता नेमकं त्या कोणते कॅन्डिडेट होते ते आपण बघून घेऊया. ओके, बघा मित्रांनो, शिफारसी झालेले 13,119. ओके, आता त्यापैकी त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, कोणते समांतर आरक्षणवाले उमेदवार त्यांना मिळालेले नाही आणि त्यांचं नेमकं केव्हा त्यांची नवीन कन्व्हर्टेड राऊंड केव्हा होणार आहे ते त्यांची माहिती दिलेली आहे. बघा मित्रांनो, समांतर आरक्षणातील माजी सैनिक 15%, कोणते माजी सैनिक 15% आणि अंशकालीन 10%, याप्रमाणे जाहिरातीतील पदे मंजूर आहेत. त्या प्रवर्गाचे उपलब्ध उमेदवार न झाल्याने 2,760, बघा मित्रांनो 2,760 एवढी माजी सैनिकची पदं आणि 1,760 एवढी अंशकालीनची पदं रिक्त राहिलेली आहेत. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील 802 व पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील 1,408 पदे रिक्त झालेली आहेत. एवढी पदं रिक्त आहेत मित्रांनो, कारण की हे उमेदवारच त्यांना मिळालेले नाहीत. म्हणून आपण म्हणतो आहे 19,754 जागा होत्या, परंतु शिफारशी फक्त 13,119 उमेदवारांना. का? कारण त्यांना उमेदवार मिळालेले नाही मित्रांनो. कोणते? माजी सैनिक, अंशकालीन आणि ST वाले कॅन्डिडेट, पेसा आणि नॉन पेसा. ओके, आता बघा त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते कन्व्हर्टेड राऊंडबाबत. सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने कन्व्हर्टेड राऊंड घेऊन भरण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट. यानंतर उमेदवारांचे सिलेक्शन झालेलं आहे आता आणि त्यांचे जे रुजू झाल्यानंतर त्यांना डायरेक्ट आता कन्व्हर्टेड राऊंड पुढे चालू होणार आहे. ओके, मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत उमेदवारांना SMS द्वारे कळवण्यात येणार आहे. बरोबर, ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झालं आहे मित्रांनो त्यांना SMS द्वारे कळवण्यात येणार आहे. आणि उमेदवारांना या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या निवडीची स्थिती पाहता येणार आहे. कोणती संकेतस्थळ मित्रांनो? TET 2025 mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही आपल्या निवडीची स्थिती पाहू शकतात. ओके, आता बघा, सध्या उमेदवारांच्या निवडीबाबत स्थिती उमेदवारांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर डाउनलोड या फोल्डरमध्ये देण्यात येणार आहे मित्रांनो. आपण जेव्हा लॉग इन करतो आणि त्या एका साईटला डाउनलोड हे फोल्डर आहे, त्या ठिकाणी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. ओके, आता बघा मित्रांनो, निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांसाठी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झाले आहे मित्रांनो त्यांनी निवडीसाठी, जसं तुमचं पुणे जिल्हा परिषदला झालं असेल, NPला झालं असेल, महानगरपालिकेला झालं असेल, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तिथं तुम्ही संपर्क साधू शकतात. ओके, पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आव्हान करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत आपले म्हणणे, मागणी इत्यादी बाबी राज्यस्तरावर तक्रार निवारण दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ओके, बघा मित्रांनो, आता ज्या ही निवड यादीवर कोणाचे आक्षेप असतील, त्यांना काही तक्रारी असतील किंवा माझं सिलेक्शन झालं नाही, मला असा प्रॉब्लेम आहे, यानुसार तुम्ही तक्रार देखील करू शकतात मित्रांनो. आणि ते तक्रार करण्यासाठी तुम्हाला या मेलवरती बघा, हा मेल ID दिलेला आहे
ओके. या मेलवरती तुम्ही दिनांक 6/9/2000 अखेरपर्यंत पाठवाव्या, जेणेकरून त्यांची योग्य ती दखल घेतली जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना वाटलं माझा पुढचा कॅन्डिडेट सिलेक्ट झाला आहे आणि मी सिलेक्ट झालो नाही आहे, तुम्हाला कुठेही मिस्टेक वाटत असेल, तुमचं सिलेक्शन झालं नसेल आणि कदाचित तुम्हाला काही तक्रार करायची असेल, तुम्ही तर या मेलवर मेल पाठवू शकतात. तारीख नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो, 6/9/2026 अखेरपर्यंत तुम्ही मेल पाठवू शकतात. ओके. आता निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. त्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपल्याकडून देखील आपल्या चॅनलकडून ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे, ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या सांगितल्यानुसार आपण म्हणत होतो की येत्या काही 2-3 दिवसामध्ये मेरिट यादी लागणारच आहे. 3 दिवसापूर्वी आपण आपल्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन किंवा आपल्या मागील यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा की आपण म्हटलेलं होतं मागील 2-3 दिवसामध्ये लिस्ट जाहीर होणार आहे आणि ते खरंच झालं मित्रांनो. बघा आजच्या तारखेला म्हणजे आज 27 तारीख आहे. 27 तारखेला लिस्ट जाहीर झाली. ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झाले आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.